मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबईतील दादर पूर्व भागात पाणी साचलेले राजगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसतंय। या पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। तर मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। दादर पूर्व भागातही पाणी साचलेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईसह पश्चिम पूर्व उपनगरामध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, काही ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर काही ठिकाणी भिंती सुद्धा कोसळल्या होत्या। मात्र आज दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण पहाटेपासून मुसळधार पाऊस मुंबईसह उपनगरात पडत असल्याचं पाहायला मिळतंय। दादर पूर्व येथील हा राजगृहाकडे जाणारा जो मार्ग आहे, या मार्गावरती पाणी साचलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मॅनहोल ओपन करून या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। मात्र याच पाण्यातून विद्यार्थी असतील किंवा कामावर जाणारे कर्मचारी असतील त्यांना आपला मार्ग काढावा लागत असेल, तर त्याचप्रमाणे गाड्यासुद्धा याच पाण्यातून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एकूणच अनेक ठिकाणी सखल भागात मुंबईत आताही पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अंधेरी सबवे येथील पाण्याचा निचरा जरी होण्यास सुरुवात झाली असली तरी त्या ठिकाणी वाहतूक अद्यापही बंद आहे। त्याचप्रमाणे पश्चिम मार्ग तसेच पूर्व द्रुतगती मार्ग जो आहे तो सुद्धा काही ठिकाणी वाहतूक त्या ठिकाणी कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पुढील 3 ते 4 तास मुंबईसह रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सुमेश भालेरावसह स्वप्नील जाधव, जी24 तास, मुंबई।